अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण सुरू केलेले आहे। आजचा सप्ताहातला तिसरा दिवस आहे। आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडनं महाराज गुरुचरित्राचे पारायण करून घेत आहे। पण गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच काही रहस्यमय गोष्टी घडत असतात। त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्या गोष्टींवर कशी मात करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायण करत असताना आता एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, पण वारंवार पारायण करणार आहे असं म्हटलं तर काहीतरी विटाळ येतो, सुतकच येतो, मासिक धर्म येतो वारंवार। बरं का, एकदा दोनदा आलं तर ते आपण समजू शकतो, पण वारंवार किंवा बाळंतीण बाई झाली तर ह्या घटना जेव्हा घडत असतात तेव्हा प्रखर पितृदोष असतो। हो, जेव्हा प्रखर पितृदोष असताना तेव्हा या घटना खरंच घडत असतात। म्हणजे आपल्याकडे जी काही निगेटिव्हिटी असते, जे काही नकारात्मकता असते, दोष असतात, ते काही अवगुण असतात, त्याच्यामुळे ते पारायण आपल्याला जे काही भाग आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही बाधा आहे ते पारायण आपल्याला करू देत नाही। त्याचबरोबर येतात आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा याच अडचणी, एकतर पारायण करावंसं वाटत नाही, पारायणाला बसलं की मन इकडे चलबिचल होतं, म्हणजे इतक्या वेगाने ते मन आपलं धावत पडत असतं इकडून तिकडून इकडं। पारायण काळात तर पारायण करताना मनच लागत नाही। तर याचे पण बरेच काही कारण आहेत। सगळ्यात आधी जेव्हा प्रखर पितृदोष असतो तेव्हा ते पारायण आपल्याला करूच देत नाही। तर याच्यावर बघा, ज्या घरात संकल्पयुक्त 7 गुरुचरित्र पारायण केले जातात तिथे कधी कशाचीही कमी पडत नाही। कितीही अडचण असो, कितीही संकट असो, कितीही त्रास, कितीही दुःख असो, कितीही तुम्हाला माहिती आहे कुंडलिकेतील भाग्य बदलायचं काम महाराज करत असतात। बऱ्याच लोकांना थोडासा सेवेचा अहंकार असतो। बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे, 20 वर्ष झाले स्वामी सेवेत आहे, इतके पारायण केले, तेवढे ग्रंथ वाचले, एवढं केलं तेवढं केलं, आजही त्या लोकांना बराच त्रास होतो। कारण आपण जेव्हा अध्यात्मात येतो, जेव्हा महाराजांची सेवा करण्यासाठी तेव्हा तू किती वर्षाचा आहेस, तू किती दिवस झाले तू सेवा करत आहे याच्यात महाराजांना काहीही रस नाही। तू अगदी 1 महिना झाला जरी तू स्वामी सेवेत आहे, पण त्या महिन्याभरात तुझं मन किंवा तुझे जे काही कर्म आहेत ते चांगले आहेत, तर तू अध्यात्मात मुळात तर देवाला तुमच्याकडनं फक्त भक्तीची अपेक्षा आहे। बाकी तू कुठलं फूल वाहतो, तू किती डेकोरेशन करतो किंवा तू अजून काहीतरी जगा वेगळं करतो, काहीही नाही। तुझं घर जरी छोटं आहे, तुझा देवघर जरी छोटा आहे, तुझी मूर्ती जरी छोटी आहे, पण तुझी भक्ती, तुझं अंतकरण हे ना आभाळ एवढं असलं तर महाराज तुला लवकर पावती। म्हणून सांगायचं एक आहे की कोणीतरी मोठी मूर्ती घेतली, कोणी म्हणजे बघता आता तुम्हाला वाटतं की यांच्याकडे मोठी मूर्ती आहे, मला पण एवढी मोठी मूर्ती घ्यायची आहे। सगळ्यात आधी जे आहे ना त्याच्यातच समाधान मांडणं शिकलं पाहिजे। जेव्हा वाटेल तेव्हा चांगल्या गोष्टी घडतील। कोणीतरी काहीतरी घेतं म्हणून आपण घेण्यात अर्थ नाही। जेवढं आहे तेवढीच सेवा करायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळा असं बघितलं जातं, हे काय वय आहे का देवदेव करायचं? लोकांचं काय असतं ना, तरुणपणात भरपूर मज्जा मस्ती करा, खा पिया हिंडा, आणि मग थोडंसं उतरतं वय झालं की मग देवदेव करायला लागतात। मला एक सांगायचं आहे, देवालाही ताजंच फुल आवडतं। आपण जेवढे तरुण आहे, तर आपण जेवढं तरुण आहोत तेवढ्या लवकरात लवकर अध्यात्माला आलं तर अर्थात आपलं जे काही वृद्धपण असणार आहे, जे आपण प्रत्येक जण म्हातारं होणार आहे, तोपर्यंत कोण जगतं कोण मरतो तो भाग वेगळा आहे। पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि आपण तू छोटी आहे तू मोठी आहे असं काही नाही। देवाला ज्या पद्धतीने ताजं फुलं आवडतात, आता एखादं फूल जर त्याला 7-8 दिवस झाले ते देवाला अर्पण केल्यावर आपल्याला पण कसं तरी वाटतं ना, त्याच पद्धतीने आहे की तुम्ही जेवढे तरुण आहात तेवढ्यातच तुम्ही देवदेव करायला लागा। अध्यात्माला या तुम्हाला मानसिक शारीरिक शांतता अध्यात्मामुळे नक्कीच मिळेल। म्हणून बऱ्याच वेळा अशा म्हटलं जातं की मग तुला काय एवढं देवदेव करायचं आहे, आणि काही लोकांचं फार असतं, मला कशाची कमी नाही, माझं सगळं चांगलं आहे, पैसा आहे, हे आहे ते, मग मला देवदेव करायची गरजच नाही आहे। आणि मग अचानक अडचणी येतात आणि मग आपल्याला सगळे 33 कोटी देव आठवतात। मग कुठे काय करू आणि कोणाकडे जाऊ, कोणाकडे कुंडली दाखवू आणि कुठले उपाय करू असं होतं। मग अशा वेळेस तुमचे दोष खूप जास्त वाढत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरुचरित्र पारायण करताना खरं सांगते मी अजिबात घाबरू देत नाहीये, थोडीशी कसोटी असते बरं का। खूप असतात
थोडी जरा जास्तच असते. एकतर पारायण करत असताना आळस येणे, पारायण करत असताना छान डुलकी लागणे, पारायण करत असताना शरीर जर इथे आहे तर मन अमेरिकेला जाऊन असणे, मन सासरी असणे, मन माहेरी असणे, मन एखाद्या व्यक्ती जो आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच्याकडे जातो. ती काय खात असेल, ती काय करत असेल, ह्या गोष्टी घडतात. म्हणजे एकदा एकदम झपाट्याने आपलं मन इकडे तिकडे फिरत असतं. पण मला एक सांगायचं आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. कारण जेव्हा तुम्ही अध्यात्मात येता तेव्हा तुमची जी ईश्वरी शक्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात जागृत झालेली असते आणि ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. पण ती केव्हा प्रवेश करते? जेव्हा तुमची म्हणजे आपण जेव्हा अध्यात्मात येतो तेव्हा आपला राग खूप वाढत असतो. मग ते नामस्मरण असो, ग्रंथपारायण असो किंवा सेवा असो, उपाय असो, काही पण असो, तेवढा आपल्याला जेव्हा ओरडा वाटतं तेव्हा ही जी नकारात्मकता आहे ना, दोष आहे, ते बाहेर जायचं काम करतात. मग ते आपल्या तोंडात जातं. आळस येणं, झोप येणं किंवा ढेकर येणं, तर हे ते बाहेर जात असतं. मग अशा वेळेस घाबरायचं का? आता कधी कधी ताई मला ढेकर झाला, मला आळस आलं, मग काय करू? काहीच घाबरायचं नाही. तुमचं काम काय आहे? सेवा करावी. गुरुचरित्र पारायण करत असताना आणि कधी असं होतं ना, जे कधीच खाल्लं नाही आपण, ते आपल्याला प्रचंड खावंसं वाटतं. चुकून जरी मोबाईल हाती घेतला, मग कुठल्या तरी रेसिपी दिसलं, वडापाव, पिझ्झा, तर ते खावं वाटतं. मसाल्याच्या भाज्या खाव्याच्या वाटतात. काहीतरी भलतंच खावंसं वाटतं, जे कधी खाल्लं नाही आहे किंवा जे कधी पाहिलं पण नाही आहे असं आपल्याला खावंसं वाटतं. मग हे सुद्धा आपले दोष असतात की ते हळूहळू बाहेर फेकायचं काम करत असतात. पण अशा वेळेस काहीही झालं, मला काहीही खावंसं वाटलं किंवा मला कितीही जांभया आल्या, मला झोप आली, सुस्ती आली, आणि अर्थात गुरुचरित्र पारायण हे जेवणाच्या आधी वाचायचं असतं. स्वामी चरित्र पारायण तरी तुम्ही जेवण करून थोडा वेळ गॅप घेऊन, म्हणजे असं नाही की जेवणाच्या ताटातून उठलं आणि लगेच वाचायला बसलं, असं पण नाही बरं का. जेव्हा तुमचं जेवण होईल, तुमचे भांडे वगैरे घासणं होतील, घरातलं सगळं आवरणं होऊन जाईल, अर्धा पाऊण तासाने तुम्ही वाचू शकता. पण गुरुचरित्र पारायण जेवणाच्या आधी वाचणे त्याचं कारणच आहे की ढेकर येणं, आळस येणं, जांभई येणं, सुस्ती, झोपणं, अशा बऱ्याच काही घटना घडतात. आणि कधी कधी असं, मला पारायण करायचं नाही, कशाला बसली यार मी पारायणाला, किती मला जास्त त्रास होत आहे, बरं का बसली मी, मला नाही बसायचं, मला त्रास होतोय. कारण तुमच्या शरीरामध्ये जो काही द्वेष असतो, जो काही बाधा आहे, जे काही शरीरामध्ये अडकलेलं आहे ना, ते बाहेर फेकतं. मग ते तुम्हाला ते पारायण करू देणार नाही. मग तुम्हाला असं वाटलं कधी की एक टाइमच वाचते आणि मी कधी मोकळी होते, किंवा कधी वाचते मी, कधी मोबाईल हातात घेते, अशा घटना घडतात. आणि ते घडतातच. याला कुठलंच ऑप्शन नाही आहे, याला कुठली सेवा पण नाही. याला एकच आहे, माझ्या मनात जर विचार आला ना, काय वाचते तू सोज्वल, उठ ना, आता कशाला इतकं वाचत बसली, त्या विचारांशी मी गप्पाच नाही मारणार. ए बाबा तू ये, बस, बोल माझ्याशी, बोल. माझं वाचन माझ्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये असणार आहे. प्रत्येक ग्रंथाच्या भावार्थामध्ये ते सांगितलेलं असतं की या ग्रंथात काय आहे. बरेच लोकांना प्रश्न पडतो की भावार्थ वाचायची गरज आहे का? तर भावार्थ वाचायची काही गरज नाही. तुम्ही अध्याय वाचावा, आणि मुळात तर मराठी प्राकृत असल्यामुळे ते आपल्याला वाचायलाही सोपं आहे आणि समजायलाही सोपं आहे. बट जे नवीन लोक आहे, ज्यांची इच्छा आहे की नाही मला भावार्थ सुद्धा वाचायचा आहे, तर नक्कीच तुम्ही वाचू शकता, हरकत नाही. असं नाही तुम्ही वाचलंच पाहिजे, वाचलं तर उत्तम, नाही वाचलं तरी हरकत नाही. तर त्या एक तर गुरुचरित्र अध्यायांमध्ये गुरूंच्या सगळ्या काही छान छान लीला सांगितलेल्या आहे, प्रत्येक अध्यायांच्या सांगितलेल्या आहे. तर त्या अध्यायामध्ये जेव्हा आपण त्या वाचनाकडे जातो ना, आपण असं वाटतं की त्या विश्वात आपण हरवून गेलो आहे. ते जे काही घडलं आहे ते माझ्या लक्षात आहे, किंवा त्या ज्या काही गोष्टी घडल्या आहे मी त्याच्यातून हरवून गेली आहे. की एक शिष्य म्हणून आपलं काय काम असतं, किंवा दत्तजन्म काय आहे. जो गुरुचरित्र 4था अध्याय दत्तजन्म आहे, एक दीपक नावाच्या शिष्याची कहाणी. तर प्रत्येक अध्यायामध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं. तर त्याच्यात तुम्ही रममान व्हा. निगेटिव्ह विचार आल्यावर मी माझ्या घरात कोणी आलं, मला त्या व्यक्तीशी बोलायचं नाही, तो कितीही चांगला असो, आता मला कितीही खाऊ पिऊ देऊ, गोड गोड बोलून, मला माहिती आहे तो कसा, मला त्याच्याशी बोलायचंच नाही आहे. जेव्हा मी ठरवलं मला किती पण जांभई येऊ दे, झोप येऊ दे, मनात माझं मन कुठे कुठे फिरून येऊ दे, अख्ख्या जगभर फिरलं तरी मला त्याच्याबरोबर फिरायचं नाही आहे. मला त्याच्या विचारांशी गप्पा मारायच्या नाही आहे. माझं गुरुचरित्र माझ्या समोर आहे आणि हेच माझं आयुष्य बदलणार आहे. जे तुमच्या नशिबात सुद्धा नाही ते तुमचं अध्यात्मामुळे मिळत असतं नेहमी. एकतर काय होतं ना, कधी कधी आपण नित्यसेवा करत नाही, आपण कधी 3 अध्याय 11 माळी करत नाही.
मग कधीतरी आपण वर्षातून एकदा गुरुचरित्राचं पारायण करतो. मग अशा वेळेस त्रास होणं स्वाभाविकच आहे. तुमच्यात जेव्हा दैवी शक्ती येत असते तेव्हा ही सेवा करून येते. वर्षातून एकदा गुरुचरित्र ग्रंथ उघडायचा, वर्षातून एकदा स्वामीचरित्र सारामृत उघडायचं आणि मग ते वाचायचं, अशाने काही होत नाही. जेव्हा तुम्ही हळूहळू, आता मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही खूपच वाचा आणि एकाच ठिकाणी बसून करा, नाही, पण तुम्ही जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल, जेव्हा तुमचा हळूहळू वाढत जाईल तुमची सेवा, तुमची सकारात्मकता वाढत जाईल, दैवी शक्ती प्रवेश करणं म्हणजे तुम्ही काय देव होणं असं नाही आहे, पण तुमचं मन साफ होणं, तुमचं शरीराचं शुद्धीकरण होणं, तुमचं माइंड चांगलं होणं, कुठलेच नकारात्मक कुठल्या व्यक्तीबद्दल नाही, कुठल्या वस्तूबद्दल नाही, कुठल्या कृतीबद्दल नाही, कधीच नाही आहेत. मग ते हळूहळू घडतं. म्हणून गुरुचरित्र पारायण करणं ही कसोटी आहे. खूप काही खावंसं वाटणं, मला खरं सांगू का, 7व्या दिवशी एकदा उद्यापन झालं आपलं, तर आपण मग संध्याकाळी तुम्ही चहा, बिस्किट, खारी, बटर, पिझ्झा, बर्गर सगळं तुम्ही खाऊ शकता. थोडक्यात काय, फक्त 7 दिवस म्हणजे 6.5 दिवस तुम्हाला पाळायचे आहे. आणि प्लीज कमेंट्स करू नका की हे खाऊ का, ते खाऊ का, एकादशी आली आहे, साबुदाणा आणि खिचडी, साबुदाणा आणि शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता, काहीच नाही आहे, काही नियम नाही, आवडीची वस्तू घालायची नाही, काढून पारायण करायचं नाही. आता जर तुम्हाला केंद्रात बसायचं असेल तर काही ठिकाणी अगदी 6 ते 8च्या दरम्यानच पारायण होणार आहे. उन्हामुळे यागामध्ये भाग घ्या, जेवढं पारायण करता येईल तेवढं पारायण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण जे काही स्वामी चरित्र आहे, याग आहे, ते गुरुचरित्र पारायण अगदी केंद्रात जाणं शक्यच होत नाही आहे. आता बराच वेळा लोकांना प्रश्न पडतो की आमचं गाव सोडून आम्हाला केंद्रात जावं लागतं, तर तुम्ही पारायण करण्यासाठीच तुम्ही केंद्रात जाणार आहात, हरकत नाही, तुम्ही तिकडे जाऊन पण पारायण करू शकता. अगदी ज्यांना नाही शक्य होत त्यांनी घरातही पारायण करू शकता. पारायण करणं ही पारायण केल्याने खूप मोठी शक्ती येते आपल्यामध्ये. आणि आपल्याला तेव्हा कळतं की वरतून सुंदर असलेलं माझं शरीर, खूप क्रीमा लावूनही एकदम छान मी अशी गोरी छान असूनही, पण आतून माझ्या शरीरामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या ओरामध्ये किती सगळे दोष आहे. आणि हे गुरुचरित्र ते सगळे दोष, किंवा आपण जी काही सेवा करत असतो ते सगळे दोष बाहेर काढायचं काम करतात. म्हणून तू आतून किती सुंदर आहे हे जास्त महत्वाचं नाही आहे, तू ते बाहेरून किती गोरी आहेत, किती काय लावते, काही महत्वाचं नाही. आपल्याला अध्यात्मामुळे आपलं मन, आपला मेंदू शांत स्वच्छ करायचा आहे. जी काही घाण आहे ती येणारच आहे. आणि आता तो काळ असतो की गुरुचरित्र ग्रंथ पारायण करत असताना या गोष्टी घडतातच, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. ते आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर ग्रंथाकडे, वाचनाकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर स्वामी भक्ती सोजवल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.